पिंकलवाड महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड इथला सचिव या पदावर कार्यरत आहे। आज जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहाने डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आलेला आहे। या परिचारिका दिनानिमित्त डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता माननीय सुधीर देशमुख सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते। सोबतच अधिष्ठाता माननीय कापसे सर, सोबतच आमच्या अधिसेविका माननीय अलका जाधव मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। सोबत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे उपाध्यक्ष माननीय चक्रे सर जे नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून आहेत, ते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते। आज आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। जागतिक परिचारिका दिन आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो। माझ्या सर्व परिचारिका भगिनींना आणि माझ्या सर्व ब्रदरना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि कोविड काळामध्ये फ्रंट योद्धा म्हणून म्हणजे कोविड योद्धा म्हणून आम्हाला जे शासनाने पदवी दिली त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहे। परंतु आम्हाला शासनाने कोविड भत्ता आतापर्यंत दिलेला नाही, त्यात थोडं खेद वाटते। पण आज आपला आनंदाचा दिवस आहे आमचा, म्हणून हा आज आम्ही आनंद उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आमच्यासाठी नाइटिंगेलचा जन्मदिवस दिवाळी दसऱ्यासारखा असतो, त्याचप्रमाणे आम्ही या 6 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत जागतिक परिचारिका दिनाच्या अगोदर आम्ही हा सप्ताह साजरा करतो। या सप्ताहामध्ये विविध खेळाचे आयोजन केलेले होते, त्यामध्ये महिलांसाठी मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा आणि मुलांसाठी क्रिकेटची स्पर्धा, त्यानंतर व्हॉलीबॉलची स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे, त्यानंतर बॅडमिंटन आणि अशा प्रकारच्या इंडोर आणि आउटडोर गेम आम्ही दरवर्षी साजरे करतो। आणि यामध्ये आमच्या सर्व परिचारिका रुग्णसेवा कुठेही विस्कळीत न होता या कार्यक्रमाला हजर राहतात। आणि 6 दिवस आमच्यासाठी हा दिवाळीचा सण असतो। आणि परिचारिकांसाठी खरंच मी सांगतो, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणताना तीच आमची ईश्वर सेवा करण्यात आमचं भाग्य आहे। रुग्णाची सेवा करण्याला आम्हाला हा वेळ मिळालेला आहे, त्याबद्दल आम्ही स्वतःला आभारी मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।